शिरीष चिटणीस, नंतर फडके साहेब, नानद साहेब, जमदाडे सर आणि व्यासपीठावरचे सगळेच मान्यवर आणि तुम्ही सगळी मुलं. तर आत्ता मी आल्यापासून हो सांगते ना, गाण्याने सुरुवात करणार आहे. तर सगळ्यांना नमस्कार. आणि आम्ही पण खूप उत्सुक होतो तुम्हाला सगळ्यांना भेटायला, त्यामुळे आम्ही लवकर पुण्याहून निघून वेळेवर इथे पोचले राहून. आणि मला सगळ्यात आनंद काय वाटला की मी मुलांनी पुस्तक वाचलेलं आहे. हो ना, किती जण बोलली आत्ता हातवर करा. सगळ्यांनी पुस्तक वाचल्यानंतर आपापले मुद्दे काढले आणि येऊन बोलला. तर तुम्ही छान बोलला बरं का, पण काही गोष्टी ना मुलांनी अगदी लक्षात ठेवायच्या आणि त्या आत्तापासूनच लक्षात ठेवायच्या. त्या कोणत्या? तर आपल्याला माईक, चिटणीस सरांचा जीव वरखाली होत होता की त्यांना माईक नीट लागलाय का नाही, त्यांचं ऐकू जात आहे की नाही, होत ना. तर ज्यांनी कोणी भाषणं केली आणि ज्यांना कोणाला करायची असली तर आधी आपला माईक नीट ॲडजस्ट करून द्यायचा. आणि आपली सूत्रसंचालिका कोण होती? ती पण चांगलं करत होती, पण ती आपलं वाक्य अर्धवट सोडूनच पटकन जायची. तिला घाई होती. अशी घाई होती का तुला? तर काय करायचं, पूर्ण आपलं वाक्य पूर्ण केल्यानंतर मग आपली जागा सोडायची. आणि आपल्याला काय जे काय म्हणायचंय ते म्हणून टाकायचंय का म्हणायचंय? म्हणून टाकायचं पण आपण आलं होतं. एकदा काही पटकन जे पाठ केलंय ते बराबर म्हणून टाकूया आणि जागेवर बसूया. भीती कोणाकोणाला वाटली? वाटते, सगळ्यांनाच वाटते. आम्हाला सुद्धा वाटलेली आहे, चिटणीस सरांना पण वाटलेली आहे. तर त्याच्यात काही लाजायचं नाही. आपण काय आपल्यामध्ये सुधारणा करायची हे आपण पाहायचं. आणि मला एक मात्र कळलं की तुमची स्मरणशक्ती चांगली आहे. तर मी तुमची स्मरणशक्ती टेस्ट करणारं गाणं घेणार आहे. म्हणणार सगळे माझ्या मागनं, म्हणजे आपली छान सुरुवात होईल. आता हे गाणं आहे ना, त्याची गंमत अशी आहे की मी तुम्हाला एक वाक्य सांगणार आणि तुम्ही ते पुन्हा पहिल्यापासून म्हणायचंय. तायांनी पण म्हणा, माझ्याबरोबर माझ्या बालरंजन केंद्रातल्या मैत्रिणी आलेल्या आहेत आणि त्या पण मुलांबरोबर खूप वर्ष काम करतात सगळ्याजणी. तर त्यामुळे तर मी आता त्याला म्हणायचं चेन सॉन्ग किंवा साखळी गीत. आता मी एक ओळ सांगणार, नंतर दुसरी सांगितली की तुम्ही पहिली ओळ आधी म्हणून मग ही ओळ म्हणायची. चालेल? सगळ्यांचं लक्ष आहे का पण त्याच्यासाठी? आमच्या शेतात गवत वाढलं, गवत वाढलं, गवत वाढलं हो म्हणा. आमच्या शेतात गवत वाढलं, गवत वाढलं, गवत वाढलं हो. वाढलं गवत गाईनं खाल्लं, गाईनं खाल्लं, गाईनं खाल्लं हो. आता तुम्ही काय करायचं? आमच्या शेतात गवत वाढलं, वाढलं गवत गाईनं खाल्लं, गाईनं खाल्लं, गाईनं खाल्लं हो. आलं लक्षात? आता मी पुढचं सांगणार आणि तुम्ही पुन्हा सगळं म्हणायचं. गाईच्या दुधानं लोटगं भरलं, लोटगं भरलं, लोटगं भरलं हो. आमच्या शेतात गवत वाढलं, वाढलं गवत गाईनं खाल्लं, गाईच्या दुधानं लोटगं भरलं, लोटगं भरलं, लोटगं भरलं हो. कळलं कसं वाढत जातं एक ओळ? आणि लक्षात ठेवून म्हणायचं सगळ्यांनी. भरलं लोटगं तापत ठेवलं, तापत ठेवलं, तापत ठेवलं हो. आमच्या शेतात वाढलं, वाढलं गवत गाईनं खाल्लं, गाईच्या दुधाने लोटगं भरलं, भरलं लोटगं तापत ठेवलं, तापत ठेवलं, तापत ठेवलं हो. आपल्या दुधाला विरजण लावलं, विरजण लावलं, विरजण लावलं हो. आमच्या शेतात गवत वाढलं, वाढलं गवत गाईनं खाल्लं, गाईच्या दुधानं लोटगं भरलं, भरलं लोटगं तापत ठेवलं, आपल्या दुधाला विरजण लावलं, विरजण लावलं, विरजण लावलं हो. लोणी काढलं, लोणी काढलं, लोणी काढलं हो. आमच्या शेतात गवत वाढलं, वाढलं गवत गाईनं खाल्लं, गाईच्या दुधानं
काढलं लोणी काढलं हो. लोण्याचं पोळी काय काय केलं, काय काय केलं, काय काय केलं हो. आमच्या शेतात गवत वाढलं, वाढलं गवत गाईनं खाल्लं, गाईच्या दुधानं लोटकं भरलं, भरलं लोटकं तापत ठेवलं, तापल्या दुधाला विरजण लावलं, विरजण मिसळून लोणी काढलं, लोण्याचं पोळी काय काय केलं, काय काय केलं, काय काय केलं हो. आईच्या लेकरांनी गट्टम केलं, गट्टम केलं, गट्टम केलं हो. आमच्या शेतात गवत वाढलं, वाढलं गवत गाईनं खाल्लं, गाईच्या दुधानं लोटगं भरलं, भरलं लोटगं तापत ठेवलं, तापल्या दुधाला विरजण लावलं, विरजण मिसळून लोणी काढलं, लोण्याचं पोळी काय काय केलं, आईच्या लेकरांनी गट्टम केलं, गट्टम केलं, गट्टम केलं हो. आता हे अगदी फास्ट म्हणायचं. म्हणणार सगळे तयार? हा, सगळ्यांनी बरोबर म्हणायचं. चालेल? 1 2 3 सुरू. आमच्या शेतात गवत वाढलं, वाढलं गवत गाईनं खाल्लं, गाईच्या दुधानं लोटगं भरलं, भरलं लोटगं तापत ठेवलं, तापल्या दुधाला विरजण लावलं, विरजण मिसळून लोणी काढलं, लोण्याचं पोळी काय काय केलं, आईच्या लेकरांनी गट्टम केलं, गट्टम केलं, गट्टम केलं हो. ह्याच्यापेक्षा फास्ट म्हणू शकाल? ह्याच्यापेक्षा फास्ट? आता एकदा फास्ट म्हणायचं आणि एकदा नुसतं लिप मुवमेंट करायच्या, म्हणायचं नाहीच. मायमिंग माहिती आहे ना तुम्हाला? तर फक्त मायमिंग करायचं. आता आणखी रेडी? 1 2 3 स्टार्ट. आता फक्त मायमिंग. रेडी? 1 2 3. हो. हा, आवडलं तुम्हाला गाणं? आणि ह्या गाण्याची गंमत अशी आहे की एकदा सांगितलं की पाठच होतं सगळ्यांचं. हा, मुली म्हणत नाही येत का तिकडनं? बरं, आता मी केतकरांच्या बद्दल बोलणार आहे. तर पुण्यामध्ये जसं चिटणीस सरांनी सांगितलं की पुण्यामध्ये डेक्कन जिमखाना भागात भांडारकर रोड नावाचा रस्ता आहे आणि त्या भांडारकर रोडला छेद देणारा असा डॉक्टर केतकर रस्ता आहे. म्हणजे आत्ता जे तुम्ही ज्या ज्ञानकोशकार केतकरांबद्दल बोललात त्यांच्या नावाने महापालिकेने रस्ता सुद्धा पुण्यामध्ये एक निर्धारित केलेला आहे. आणि ह्या रस्त्यावरच कमला नेहरू पार्क हे उद्यान आहे आणि त्या उद्यानात मी मुलांसाठी एक कवितेची बाग पण केली आहे. हां, तर वेगवेगळ्या मान्यवर कवयित्रींच्या कविता निवडून मी नगरसेविका असताना 4 कलर प्रिंटिंगवर तिथे 30 कविता लावल्या की मुलांनी खेळता खेळता कविता शिकाव्या, असं माझं त्याच्याबद्दलचं म्हणणं होतं. तर आता ज्ञानकोशकरांची समाधी तिथे कशी आली हे चिटणीस सरांनी सांगितलं. पण आता गेली 15 वर्ष आम्ही दर जयंतीला आणि पुण्यतिथीला, आता तुम्ही तारखा पण सांगितल्यात त्यांच्या जन्माची आणि निधनाची, तर त्यावेळेला आम्ही तिथे त्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करत असतो. आणि बुरके सर आलेले आहेत एकदा आजच्या संमेलनाचे अध्यक्ष, त्यांचं टाळ्या वाजून आम्ही स्वागत करूया. आणि बुरके सरांचा पण ही जयंती पुण्यतिथी साजरी करण्याच्या कार्यक्रमामध्ये मोलाचा वाटा असतो. तर आत्ता माझ्याबरोबरच्या ज्या मैत्रिणी आल्यात ना, आमच्या ताई आहेत, प्रज्ञाताई आहेत, दीप्तीताई आहेत, दुसऱ्या प्रज्ञाताई आहेत आणि तृप्तीताई आहेत, त्या आम्ही सगळ्याजणी केतकर रोडच्या जवळच राहतो, म्हणजे अगदी परिसरात राहतो आणि त्या सगळ्याजणी केतकरांच्या कार्यक्रमांना तिथे उपस्थित असतात. तर आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आणि मला बोलायची आज इथे संधी दिली आणि मुलांच्याशी बोलायची संधी मुख्यत्वे
तर त्यामुळे मी आनंद व्यक्त करते. आत्ता ज्या मुलांनी मनोगत व्यक्त केलं त्या सगळ्यांनी सांगितलं की 2 फेब्रुवारी जन्म झाला, 1937 साली 10 एप्रिलला त्यांचं निधन झालं. वयाच्या अवघ्या 53व्या वर्षी त्यांचं निधन झालं. ते ज्ञानकोशकार, समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार, विचारवंत आणि मराठी ज्ञानकोशाचे मुख्य संपादक होते. 12 वर्ष त्यांनी त्याच्यावर काम केलं. आणि आत्ता रायपूर सांगितलं, ते मध्य प्रदेशात होतं ना, आता ते छत्तीसगडमध्ये आहे. तर रायपूरला त्यांचा जन्म झाला. ते विल्सन कॉलेजमधनं BA झाले आणि शिष्यवृत्ती घेऊन 1906 सालवर का, किती जुनी गोष्ट आहे बघा, 1906 ते 11 ते अमेरिकेमध्ये होते. आणि अमेरिकेतल्या कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी PhD केली आणि मग ते इंग्लंडला गेले आणि ते 1 वर्ष लंडनला होते. आणि तिथल्या त्यांच्या वास्तव्यामध्ये पहिले 6 महिने उलटल्यानंतर त्यांचा कोहेन यांच्याशी संपर्क आला, ओळख झाली. त्या मिस एडिथ कोहेन, तर त्यांच्याशी त्यांचा संपर्क आला. आणि केतकरांनी 21 ते 29 महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 ग्रंथ त्यांनी पूर्ण केले. आणि संपूर्ण संशोधन आणि लिखाण याला त्यांनी त्यांचं आयुष्य वाहून घेतलं. लंडनमध्ये पण त्यांनी कंपॅरेटिव्ह रिलिजन्स, तुलनात्मक धर्म या विषयातही पदवी प्राप्त केली. आणि त्यांचा आंतरराष्ट्रीय आणि आंतरधर्मीय विवाह असा शीलवती देवींशी झाला. शीलवतीबाई, कोणीतरी शिलाताई म्हणलं, कोणीतरी आत्ता 2-3 वेगळ्या प्रकारे नावं घेतली त्यांची, तर त्यांचं नाव शीलवती असं ठेवण्यात आलं होतं. आणि या एडिथ कोहेन होत्या. त्यांचे वडील मिस्टर कोहन हे नोबडीज क्लब चालवत असत. नोबडीज क्लब काय होता त्यावेळेला इंग्लंडमध्ये, की वेगवेगळ्या देशातून आलेल्या व्यक्तींचं वैचारिक आदान प्रदान होण्यासाठी आणि एक व्यापक विश्वबंधुत्वाची कल्पना निर्माण होण्यासाठी तो क्लब होता. त्याच्यात वेगवेगळ्या देशांमधली मंडळी तिथे जमत असत आणि वेगवेगळ्या विषयांवर तिथे चर्चा होत असे. तिथे केतकरांची या कोहेन यांच्याशी मैत्री झाली. तर त्यानंतर कोहेन यांची आई त्यांच्या बाळंतपणातच निधन पावलेली होती आणि त्या जन्माने ज्यू होत्या. आणि 15व्या वर्षी त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. 32व्या वर्षी केतकरांशी विवाह करायचा म्हणून त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. पण ह्या 3 धर्मांच्या अनुभवांनी आणि त्याच्या वाचनाने त्यांचा संपूर्ण जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा मानवतेचा आणि प्रेमाचा होता. कारण जितकं व्यक्तिमत्व त्यांचं व्यापक झालं आणि जितकी माहिती त्यांना जास्त मिळाली त्याच्यातनं त्यांना त्या पाहू शकायच्या. आणि त्यांना हिंदुस्थानाबद्दल खूप आकर्षण होतं आणि त्यामुळेच त्या पुढे इथे आल्या. एखादी व्यक्ती जेव्हा जीवन कार्यासाठी एखाद्या आपलं जीवन सर्वस्व वेचून गेलेली असते तेव्हा ती केवळ त्याच्या पत्नीची किंवा कुटुंबाच्या एकटीच्या मालकीची राहत नाही, तर ती समाजाचाही काही अधिकार अशा व्यक्तीवर निर्माण होतो, असं त्या व्यक्तीच्या जीवनावर असं त्या म्हणत असत. आता या पदवीधर झालेल्या एडिथ, मुलांनी जरा इकडे लक्ष द्या की शिक्षण काळामध्ये काय काय माणसं करू शकतात. त्यांना पुढे शिकायची इच्छा होती पण आर्थिक परिस्थिती काही खूप चांगली नव्हती. मग त्या दिवसभर लंडनमधल्या एका शाळेत शिकवायच्या आणि संध्याकाळी पुढचं शिक्षण घेण्यासाठी स्वतः क्लासला जायच्या. आणि जेव्हा त्यांची केतकरांशी ओळख झाली आणि हा तरुण अमेरिकेतनं PhD करून इथे आलेला आहे आणि त्यांची बुद्धिमत्ता पाहून त्या अगदी भारावून गेल्या. आणि मग त्यांची 6 महिन्यातच खूप गाढ मैत्री झाली. आधी भेटी झाल्या, मग फिरायला जाणं झालं. आता मुलांनी मला सांगा, तुम्ही गावात अशी मंडळी फिरायला जाताना बघता का? तर आता ह्यांच्या बाबतीत खूप हे वेगळं होतं. आता लंडनमध्ये मोकळं वातावरण असल्यामुळे त्यांना या गोष्टींची सवय होती की भेटायचं, फिरायला जायचं, गप्पा मारायच्या, प्रवास करायचे, क्लबमध्ये एकत्र चहा प्यायचा. आणि हे मी सांगते हे सगळं 100 वर्षांपूर्वीचं आहे. तेव्हा असा मोकळेपणा तिथे होता. पण 12 साली अचानक काय झालं, केतकरांचे मोठे बंधू वारल्याची तार आली आणि त्यामुळे त्यांनी ताबडतोब हिंदुस्थानात जायचं ठरवलं. हिंदुस्थानात जायचं तिकीट काढल्यावर ते घरी आले आणि घरी आल्यावर त्यांना कळलं की त्यांना तिथल्या लंडनमधल्या एका कॉलेजमध्ये प्रोफेसरशिपचं निवड झाली होती त्यांची.
पण ते परत भारतात येण्यावर ठाम राहिले आणि आयुष्यातला एक निर्णय त्यांचं सगळं जीवनमान बदलून गेला. कारण आपले आयुष्यातले निर्णय आपलं पुढचं आयुष्य ठरवत असतात. तर हे पण मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे. पण स्वतःच्या ध्येयाप्रती जी सगळे निष्ठावंत असतात ते मात्र आपल्या ध्येयाला चिकटून राहत असतात. आता पुढे 12 साली हे इकडे आले आणि त्यावेळेला तेव्हा त्यांना त्या कोहेन आवडल्या होत्या, दोघांनाही एकमेक आवडले होते. 12 ते 19 सालपर्यंत त्यांनी पत्रव्यवहार चालू ठेवला. लग्नाभिग्नाचं काही निश्चित नव्हतं, पण त्यांचं काम खूप महत्त्वाचं त्यांना वाटत होतं आणि आतनं ते प्रेम वृद्धिंगत झालं. आणि पुण्यात त्या पुढे आल्या आणि त्या केतकरांच्या ऑफिसमध्ये सहाय्यकाचं काम करायला लागल्या. आणि त्यांनी केतकरांवरच्या प्रेमामुळे हिंदू धर्म स्वीकारला. 21 मार्च 1920 या गुढीपाडव्याला त्या हिंदू झाल्या आणि त्यांचं नामकरण शीलवती असं करण्यात आलं. आणि त्यावेळेला समाजाचा विरोध होता, कारण त्या होत्या जर्मन आणि हे होते म्हणजे पुणेरी ब्राह्मण. तर त्यामुळे लोकमान्य टिळकांनी त्यांना अनुमती दिली. पण केतकर हे श्रीमंत नसल्यामुळे केवळ लेखनावर चरितार्थ चालेल का नाही अशी लोकमान्यांनाच शंका होती. म्हणून मग लोकमान्यांनी त्यांना सांगितलं, म्हणजे शीलवतीबाईंना बोलवून सांगितलं की तुम्ही लग्न करावं, पण ते श्रीमंत नसल्यामुळे लेखणीच्या जीवावर उपजीविका करायला लागेल हे लक्षात घेऊन लग्न करावं असा त्यांनी सल्ला दिला. आणि केतकरांवरच्या उत्कट आणि शुद्ध स्थिर प्रेमामुळे त्यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि स्वतःचं आयुष्य केतकरांना समर्पित केलं. लग्नानंतरची काही वर्ष सुखात गेली. नंतर अनेकदा दोघांना अर्धपोटी राहायला लागलं आणि अंतिम दिवसातही जेवढी चांगली वैद्यकीय मदत मिळायला हवी होती ती मिळाली नव्हती. जर्मन फ्रेंच भाषांतर करायची गरज होती ज्ञानकोशासाठी आणि त्यामुळे शीलवती बाई या केतकरांच्या कंपनीत नोकरीसाठी आल्या. त्यावेळेला केतकरांचं वय होतं 36 आणि कोहन यांचं वय होतं 33. म्हणजे हा खूप प्रौढ विवाह होता त्या काळातला. म्हणजे आता हे किती वर्षांपूर्वीचं आहे, 102 वर्षांपूर्वीचं. तर त्यावेळेला पुण्यामध्ये असं दृश्य दिसायचं की पगडी घातलेले केतकर आणि फ्रॉक घातलेल्या गोऱ्या कोहन असं चित्र त्यांनी बघितलं. आणि परंतु मगाशी या मुलांनी पण सांगितलं की अथर्ववेदातला वाच्यस्तोम विधी करून त्यांचं तो विवाह नंतर पार पडला. पण त्यावेळेला सुद्धा त्यांना समाजाच्या रोषाला इतकं सामोरं जायला लागलं की गणपतीमध्ये जी जेवणं असायची पुण्यामध्ये तर त्यावेळेला ह्या दोघांना वेगळं बसवलं जायचं. म्हणजे हे पण केतकरांनी सहन केलं. तर आणि ह्या दोघांना 17 वर्षाचं वैवाहिक जीवन लाभलं आणि त्यांनी इंग्लिश, जर्मन आणि फ्रेंच भाषेवरच्या प्रभुत्वामुळे आणि अनुवाद कौशल्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या भाषांमधलं भाषांतर केलं. भाषांतरावर सुद्धा त्यांनी निरपेक्ष प्रेम केलं. आता हे दोघं जण रसिक होते. तर ते हातात हात घालून फिरायला जायचे, चित्रपट पाहायचे, शेंगा आणि पेरू खात. म्हणजे असं त्यावेळेला दृश्य पुण्यामध्ये खूप रेअर होतं. मग त्यांनी केतकरांच्या कार्यालयातली नोकरी सोडून स्त्री कर्म सदन असं एक संस्था काढली की ज्यांचे नवरे हयात नाही आहेत, ज्या विधवा महिला आहेत त्यांना उत्पन्नाचं साधन निर्माण करण्यासाठी त्यांनी तयार कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. म्हणजे त्यांनी उद्योजकता पण अवलंबलेली होती त्यावेळेला. तर पण ते 1200 रुपये काय तोटा येऊन त्यांना बंद करायला लागला. आता केतकरांवर सरस्वतीचा वरदहस्त होता, पण लक्ष्मीने मात्र त्यांच्याकडे आयुष्यभर पाठ फिरवली आणि त्यांची बुद्धी इतकी तल्लख होती. आता तुम्हाला काही प्रश्न पडला की तुम्ही काय करता? गुगल करता. तर ते त्या काळातले गुगल होते. त्यांना सर्व विषयांची माहिती होती, सर्व विषयांचं ज्ञान होतं आणि त्यांचा सल्ला घेण्यासाठी आणि त्यांना काही माहिती विचारण्यासाठी अनेक लोक तिथे यायचे. बरं, आता मुलांनी केतकरांची लक्षात ठेवा वैशिष्ट्य. स्मरणशक्ती अफाट होती. फोटो मेमरी असं म्हणतात, माहितीये का? फोटो मेमरी एकदा बघितलं की लक्षातच राहते, अशी केतकरांची स्मरणशक्ती होती. आणि सर्व विषयांची माहिती. एडिथ यांची पण ज्ञानलालसा जबरदस्त होती आणि केतकर हे तर ज्ञानाचा महासागर होते. त्यामुळे ते दोघं एकमेकांकडे आकर्षित झाले. 12 साली पुण्यामध्ये आल्यानंतर, भारतात आल्यानंतर 12 ते 19 त्यांनी भारत भ्रमण केलं.
आणि आपल्याला आवश्यक ती माहिती त्यांनी मिळवली. त्यांना कष्टांची फिकीर नव्हती हं? आणि पण ते आनंदी आणि मनमोकळे होते. परदेशातल्या अनेक गोष्टी, चांगल्या गोष्टी त्यांनी अंगी बाणवलेल्या होत्या आणि किती संकट आली तरी कधी डळमळायचं नाही, डगमगायचं नाही, हे त्यांचं ब्रीद होतं. काहीतरी हमिंग साऊंड देतोय त्याला, आहे का कोणी माईक बघणार? येत आहे ना? हा, ठीक आहे. तर लोक हेच त्यांचं दैवत होतं आणि लोक सुखी असले पाहिजेत हा केतकरांचा ध्यास होता. डॉक्टर केतकरांची महाराष्ट्रीय शब्दकोशाची सारी कथा खरोखरच भारताच्या आधुनिक इतिहासातली एक तेजस्वी गौरवशाली गाथा आहे. डॉक्टरांचा आणि शीलवतीबाईंचा विवाह होऊन काही वर्ष लोटली. त्यांनी स्वतःचं घर केलं, स्थैर्य आलं. मग त्यांना उणीव भासायला लागली ती मुलांची, कारण दोघांनाही मुलं खूप आवडायची. परंतु त्यांना बायोलॉजिकल चिल्ड्रन म्हणजे आपली स्वतःची मुलं होऊ शकणार नाही असं 4 वर्षात लक्षात आलं आणि त्या काळी त्यांनी 100 वर्षांपूर्वी मुलं दत्तक घ्यायचा विचार केला. हा पहा किती काळाच्या पुढे होता. त्या काळी सुद्धा भारतात दत्तक विधान व्हायचं. पण दत्तक केव्हा घेतलं जायचं? तर खूप इस्टेट असली तर इस्टेटीला वारस हवा म्हणून दत्तक घेतलं जायचं, किंवा दत्तक घेताना सुद्धा कुटुंबातलीच व्यक्ती दत्तक घेतली जायची. कोणातरी भाचा, कोणाचे तरी भावाचं मूल वगैरे असं दत्तक घेतलं. परंतु ह्यांनी एका संस्थेतनं मुलं दत्तक घेतली. आधी एक मुलगा घेतला, त्याच्यानंतर एक मुलगी घेतली 4 वर्षांनी, आणि अशा 2 दत्तक मुलांचा त्यांनी अतिशय चांगला सांभाळ केला. आणि दत्तक घेण्याचा विचारही त्यावेळेला खूप धाडसी होता. पण ते काय म्हणाले होते, इतर आईबापांना परमेश्वर पदरात घालेल ती मुलं सांभाळावी लागतात, आम्हाला मात्र आमच्या आवडीप्रमाणे मुलं आम्हाला निवडता येणार होती. तर त्यामुळे आम्हाला त्याची मोठी गंमत वाटत होती. पहिल्यांदा त्यांना मुलगी हवी होती, पण ते गेले त्या बालिकाश्रमामध्ये, तर त्यांना एक छान गोड मुलगा दिसला आणि शीलवतीबाईंनी त्याला काहीतरी खाऊ भरवला आणि तो त्याच्या मांडीवरच येऊन बसला. आणि तो त्यांना इतका आवडला मुलगा की ते त्याला घेऊन आले आणि मग ते दत्तक विधान वगैरे त्यांनी केलं. त्याची फक्त मेडिकल तपासणी केतकरांनी करून घेतली, हे पण खूप विशेष आहे. आणि त्याला घरी आणलं आणि त्याला फक्त विचारलं शीलवतीबाईंनी की तू आमच्या घरी राहायला येशील का? तो हो म्हणाला. त्याला खाऊ मिळाला होता आणि खुश होता, तर त्यामुळे तो राहायला यायला लागला. तर त्याचं नाव दामोदर ठेवलं, कारण केतकरांचे जे भाऊ निवर्तले होते त्या तिचं नाव दामोदर होतं म्हणून त्या मुलाचं नाव दामोदर. आणि मग मुलगी दत्तक घेतली, तिचं नाव वीरा ठेवलं. वीराचा अर्थ काय माहितीये? वीरा म्हणजे सत्यवचनी किंवा पराक्रमी. तर पराक्रमी मुलगी व्हावी अशी त्यांची इच्छा होती, त्यामुळे त्यांनी ते केलं. आता मुलांना इंटरेस्ट वाटेल अशा गोष्टी सांगते. केतकरांना मुक्या प्राण्यांविषयी खूप प्रेम होतं. मांजरांची त्यांना विशेष आवड होती. कुत्र्या मांजरांची पिल्लं, कोकरं, गायींची वासरं यांचं नाचणं बागडणं पाहण्यात त्यांना मजा वाटत असे. आणि ते त्या पिल्लांची आपल्या आयांबद्दलची माया ममता पाहत असत. ते फार कौतुकाने बघत असत. लंडनहून आल्यानंतर संध्याकाळच्या वेळी नदीवरून त्यावेळेला सगळे गाई म्हशींचे कळप जायचे. तर त्या पोलेरीला फार भीती वाटायची, कारण असं रस्त्यावरनं जनावरं जाणं त्यांच्या परिचयाचं नव्हतं. पण हे त्यांच्यातनं रमत गमत जायचे आणि ते नेहमी म्हणायचे, म्हशींच्या डोळ्यांकडे बघा, त्यांच्यात केवढा सोशिकपणा आणि सहनशीलता आहे. ते इतके संवेदनशीलही होते केतकर. एकदा भर दुपारी ते ऑफिसला जायला निघाले आणि त्यांना कुत्र्याच्या केकाटण्याचा आवाज आला. पूर्वीच्या काळी परसदारी संडास असायचे आणि मागे एक दार असायचं पत्र्याचं, असं फडफडणारं, ज्याने ग्रामीण भागात राहिले त्यांना आठवत असेल. तर त्याच्यात एक कुत्रं अडकलं होतं आणि ते खूप जोरात ओरडत होतं. तर त्या पिल्लाला कोणी ते गेलं नाही त्याला तिथनं सोडवायला, कारण घाण असते ना आजूबाजूला. पण ते पुढे गेले, त्यांनी दरवाजा उघडला, त्याला सोडवलं, त्याला पाणी पाजलं, नळावर घेऊन त्याचे पंजे पुसले आणि स्वतःच्या रुमालाने पुसले आणि त्या पिल्लाचं केकटणं थांबलं. मग त्याला नेऊन सावलीत झोपवलं. तर केतकरांना किळस, तिरस्कार किंवा विटाळ हे शब्द माहितीच नव्हते. पुढे त्यांनी भांडारकर रोडला स्वतःचं घर बांधलं. त्या बंगल्याचं नाव होतं आशास्थान. कोणी वाचलंय त्या पुस्तकात? आता कोणी बोलले तर आशास्थान नावाचं होतं.
तिथे आधी त्यांनी एक चिवी नावाची कुत्री पाळली. तर ते काय करायचे, कामाहून आले ना की ते एक शिट्टी वाजवायचे 2 बोटं तोंडात घालून. तर ती शिट्टी ऐकली की ती धावत धावत यायची आणि अगदी पंजे त्यांच्या अंगावर ठेवून वगैरे, आणि मग तिला घेऊन ते रमत गमत घराकडे यायचे. असं प्राण्यांच्या विषयीचं विलक्षण प्रेम त्यांना होतं. मग त्यांनी मोत्या कुत्रा पाळला, लिली कुत्री पाळली, मग तिचा मुलगा ब्राउनी, मग तिचा पंटू भोकी, असे एवढे सगळे प्राणी पाळले. बुजलम नावाचा त्यांचा एक कुत्रा फारच धष्टपुष्ट होता आणि तो त्यावेळेला शेजार पाजारच्या बंगल्यांमध्ये जरा माहिती होता जास्त. आता शीलवती बाईंचे वडील आणि बहीण पण तिथे आले पुण्यात राहायला आणि केतकरांनी आवडीप्रमाणे घर सजवलं आणि त्या वास्तूचा नंबर होता 771 डेक्कन जिमखाना, भांडारकर रोडला ही वास्तू होती. आणि आज ज्यांना म्हणजे माहितीसाठी सांगते की तिथे एक नीलफलक लावलेला आहे, आत्ताची जी बँक ऑफ बरोडाची इमारत आहे तिथे, आणि त्याच्यावर लिहिलंय की केतकर तिथे राहत होते. आणि तो दगडी बंगला होता, त्याला लाल कौलं होती. हे सगळं मुलांना अशासाठी सांगते की युरोपात जशी घरं असायची तसं त्यांनी भांडारकर रोडला घर बांधलं होतं. आणि खूप खांब होते, म्हणजे मुलांना तिथे खांबोळी खेळायला फारच आवडायचं, असे इतके खांब होते. तर माझी एक मैत्रीण आहे पुण्यातली, तर केतकरांना आर्थिक अडचण निर्माण झाली त्यावेळेला त्यांनी तो 30 साली बंगला विकला. 24 साली राहायला आले आणि 30 साली तो बंगला विकला. तो ज्यांनी घेतला ते डेअरीवाले परांजपे. आणि ही आमची जी मैत्रीण प्रमिला कोकाने, ती म्हणजे केतकर 6 वर्ष राहिले, ती 32 वर्ष पुढे तो बंगला त्यांच्याकडे होता. तर त्यांना खूप आठवणी आहेत त्या. पण ह्यांना शीलवतीबाईंना इथलं पुण्याचं हवामान सोसवेना आणि आर्थिक काही अडचण होती, म्हणून त्यांनी तो बंगला विकला आणि मुंबईला जायचं त्या काळी त्यांनी ठरवलं. तर ही वास्तू तो फार बघण्याजोगा होता. त्यांचे फक्त अभ्यासाचं सांगते की दिवाणखाना इतका भला मोठा होता की ज्याच्यात एखादा मोठा कार्यक्रम घेता येईल. त्या दिवाणखान्याला 6 दारं 6 खिडक्या होत्या आणि त्यांचं रायटिंग टेबल जे होतं ते आपली 3 डायनिंग टेबल मिळून होईल एवढं मोठं रायटिंग टेबल होतं. आणि ते सतत आजूबाजूला संदर्भ ग्रंथ ठेवून तिथे लिहायला बसायचे. पहिला कोश आणि दुसरा कोश त्यांनी तिथेच बसून पुरा केला. आणि त्यांच्या घरात प्रचंड लाकडी कपाटं होती, भिंतीत सुद्धा कपाटं आणि सर्वत्र पुस्तकं. असं हे छानसं घर होतं. आणि ते त्यांना पुढे दुसरीकडे राहायला गेले. आता हे दोघं घरामध्ये इंग्रजी बोलत असत, कारण दोघांची कॉमन भाषा आणि मुलांनाही हे होतं. केतकरांना अजिबात वेळ वाया घालवलेला आवडायचा नाही, त्यामुळे ते काय करायचे, बसचं तिकीट काढलेलं असलं ना त्याच्या मागे टिपणं काढत असायचे. तर असं त्यांनी सगळं केलं. पण अशा विद्वान पत्नीला सांभाळण्याचं मोठं काम त्यांनी आयुष्यभर केलं. आणि त्यांच्या मृत्यूनंतर 32 वर्षांनी त्यांनी पुस्तक लिहिलं की जे हे मला सांगायलाच हवं म्हणून. त्यांना मुलांचं अतिशय वेड होतं. त्यांचं बोलणं, वागणं, हसणं, खिदळणं हे सगळं त्यांना आवडायचं. मुलांनी सांगितलेलं बघायला किंवा ऐकायला ते खूप उत्सुक असायचे. सार्वजनिक बागेत गेले की ते मुलं खेळताना दिसली की त्यांच्याकडे अनिमिष नेत्रांनी बघत राहायचे. अनेक मित्रांच्या, नातेवाईकांच्या मुलांना त्यांनी अंगाखांद्यावर खेळवलेलं होतं. तर पूर्वीच्या काळी मुलांना चिडवायचं किंवा भीती दाखवायची अशी एक सवय होती समाजात. आता ज्येष्ठांना आठवत असेल की चिडवायचं म्हणजे ही तुझी आईच नाहीये, ही माझी आई आहे, किंवा आता मी तुझ्या आईला घरी राहायला घेऊन जाणार आहे, किंवा असं काहीतरी, मी तुझं खेळणंच घेऊन जातो. पण ते म्हणायचे मुलांच्याशी असं कधी वागू नये, मुलांना कुठली भीती घालू नये. ते घाबरट होतात, भित्री होतात. आणि मुलांशी कधी खोटं बोलू नये, म्हणजे बाहेर कामाला चाललो असेल तर डॉक्टरकडे जायला चाललोय असं कधीही सांगू नये, असं ते म्हणत असत. आणि मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास उत्तम प्रकारे व्हायला पाहिजे ह्याच्याकडे त्यांचा कटाक्ष होता. कितीही दमून आले तरी आल्यावर विचारत असत, मुलं आज काय शिकली आणि त्यांनी काय नवीन शब्द काढले. मग शीलावतीबाईंना सवयच झाली की आपण टिपण करून ठेवायचं, कारण आल्यावर हे विचारतात, म्हणजे त्यांचाही अभ्यास होत असेल. आणखीन एक मुलांना आवडेल अशी केतकरांची गोष्ट 100 वर्षापूर्वीची. तुमच्यापैकी कोणाकोणाला पॉकेट मनी मिळतो, तुमच्या खर्चाला पैसे? तर केतकर त्या काळी दोन्ही मुलांना पॉकेट मनी द्यायचे. मोठ्या मुलाला थोडा जास्त, छोट्या मुलीला थोडा कमी.
आणि ते म्हणायचे मुलांनी पैशाचं काहीही करावं, खर्चून टाकावे नाही ते शिल्लक ठेवावे, त्यांना हिशोब नाही विचारायचा. मुलांच्या हाती थोडे थोडे पैसे दिले तर मुलांना वस्तूच्या किमती समजतात, काटकसरीचं महत्त्व कळतं, त्यांना सहनशीलता निर्माण होईल, वाट पाहण्याची सवय लागेल की एवढे पैसे जमल्याशिवाय ही वस्तू आपण विकत घेऊ शकत नाही, तर तेवढं थांबायचं आणि स्वतंत्रपणे आपले निर्णय घेता येतील. आणि त्या बचत केलेल्या पैशातनं ते आईबाबांसाठी काही ना काही भेटवस्तू आणायचे. तर त्यांचं शिक्षणाबद्दलचं काय होतं तेवढं सांगते आणि मी माझं बोलणं संपवते की शाळेमधलं शिक्षण त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं नव्हतं, पण तिथे मुलांना मित्रमैत्रिणी मिळतात आणि त्यांना शिस्त लागते, सामाजिक जीवनाची सवय होते, म्हणून शाळेत मुलांना पाठवलंच पाहिजे असं ते म्हणत असतात. पण त्यांनी त्यांच्या मुलांना खाजगी शिकवणी लावली होती आणि होम स्कूलिंगचा प्रयोग त्यांनी त्या काळी केला. म्हणजे हे पण विशेष होतं की होम स्कूलिंग केलं त्यांनी. आणि त्यांची प्रवृत्ती कायम विधायक होती. त्यांनी मुलांना कधीही अमुक करू नका असं सांगितलंच नाही. अमुक करा, हे करा, अमुक तमुक करा एवढं ते सांगायचे. आणि त्यांना लहानपणी मैदानी खेळाची आवड होती, क्रिकेट, फुटबॉल, पोहणं. पण ते लहानपणी त्यांचे वडील लवकर गेल्यामुळे चुलत्यांकडे राहायचे, त्यामुळे त्या चुलत्यांचा विचार थोडा वेगळा होता की मुलांनी खेळण्यापेक्षा अभ्यास करावा. त्यामुळे त्यांना लहानपणी खेळायला मिळालं नाही, म्हणून मोठेपणी ते मुलांबरोबर आपल्या स्वतःच्या भोवरे फिरवणं, पतंग उडवणं असं ते बघायचे आणि आकाशात उडणाऱ्या पतंगाकडे दीर्घकाळ ते न्याहाळत बसायचे. आता अमेरिकेत गेल्यावर त्यांनी पाहिलं त्या लायब्ररीत किती पुस्तकं आहेत असं विचारलं. त्यांनी सांगितलं 1 लाख तरी पुस्तकं असतील. तर ते म्हणे सगळी वाचायची तर मला किती दिवस लागतील. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही जलद कसे वाचावे याचा कोर्स करा. मुलांच्यासाठी मुद्दाम सांगते. आणि त्यांनी तो 15 दिवसाचा कोर्स केला आणि मग खूप प्रचंड वाचन केलं आणि त्या लायब्ररीतली बहुतांश पुस्तकं, हजारो पुस्तकं वाचली. ज्ञानकोश लवकर पूर्ण व्हावा म्हणून ते दोन्ही हातांनी लिहायला शिकले. तुमच्यापैकी कोणाला येतं दोन्ही हातांनी लिहिता? इतकं त्यांनी जलद लेखन केलं. आणि त्यांना शॉपिंगची आवड असायची पण पैसे नसायचे. असं आपलं खूप वेळा होतं ना की आपल्याला, तर ते विंडो शॉपिंग करायचे आणि त्याचा आनंद घ्यायचे. आणि सगळ्या जगाची सफर त्यांनी व्हिज्युअलायझेशननी केली होती. वेगवेगळे देश व्हिज्युअलाइज करायचे. तर असं सगळं होतं. त्यांच्यात संवाद कौशल्य होतं, विक्रय कला होती. त्यांचं मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं. आणि मार्केटिंगबद्दल ते नेहमी असं सांगायचे की चौकशी करायला आलेला जो कोणी असेल त्याला ग्राहक बनवूनच पाठवला पाहिजे, एवढी त्यांची कन्व्हिन्सिंग पॉवर होती. बोरके साहेब नेहमी सांगतात त्यांनी एका नाव्याला पण तो हे ग्रंथ विकला होता, एवढं त्यांचं आहे. आणि एक जग, शेवटचा मुद्दा, एक जग ह्या कल्पनेचे ते पुरस्कर्ते होते. आज आपण वसुदैव कुटुंबकम म्हणतो किंवा मोदी साहेबांची तीच संकल्पना आहे. तर त्यांनी ती संकल्पना 100 वर्षापूर्वी मांडली आणि हे त्या काळातले गुगल होते. इतकं अफाट ज्ञान, इतकं विविध विषयांमधलं. तर असं 100 वर्षापूर्वीच्या गुगलला मी प्रणाम करते आणि माझे बोलणं संपतो. यानंतर सकाळचे माजी संपादक, पत्रकार असलेले मुकुंद फडके जे या ठिकाणी आपलं मत बदलतात. व्यासपीठासमोरील विषम वयोगटातील मान्यवर, कारण आम्ही जेव्हा कार्यक्रम सुरू केला तर वयोगट 15-16 पर्यंत होता. तर एकदम पुण्याचे सगळे पाहुणे आल्यावर तो वयोगट एकदम वाढला. त्यामुळे बोलताना सुद्धा समोरचा श्रोतावर्ग जो आहे त्याला आकलनवीर अशा प्रकारे सरासरी पद्धतीने बोलावं लागणार आहे असं दिसतं. जसं माधुरीतांनी बरोबर तो गिअर बदलला आणि त्या लहान मुलांशी बोलत होत्या, जेव्हा तुमचे सगळे मोठे आले त्यांनी मग गिअर बदलून बरोबर त्या पद्धतीनं त्यांचं वक्तव्य सादर केलं. मला सुद्धा त्याच प्रकारे करावं लागणार आहे. पण व्यासपीठावरील आजच्या संमेलनाचे अध्यक्ष आपले भुरके साहेब, आनंद साहेब, शिरीषराव, माधुरीताई, स्वप्नील कोरे आणि बाकी सगळे मान्यवर. शिरीषरावांचं खरं मनापासून कौतुक, कारण 1993ला ही शाळा सुरू झाली. त्याच वर्षी सातारमध्ये मराठी साहित्य संमेलन झालं. ते सातारचं मराठी संमेलन 93चं यशस्वी करण्यामागं फक्त शिरीषराव चिटणीस होते. एकदा आपण त्याच्या पायावर अजून स्वागत केलं. त्यानंतर यावर्षी पण संमेलन झालं, ते पण गाजलं. त्याच्यामध्ये सुद्धा शिरीषरावांचा आमचा सगळ्यांचा सहभाग होता. पण 93चं साहित्य संमेलन खूप चांगलं झालं आणि अशा प्रकारची छोटी साहित्य संमेलन भरवण्यामध्ये
त्याचा कार्यक्रम आखण्यामध्ये श्रीश्राम माहिर आहेत, कुशल आहेत, प्रवीण आहेत, सगळ्या प्रकारचं त्यांनी ते काम केलेलं आहे. त्यामुळे आज तुम्हाला ह्या पद्धतीने दिसते. खरं तर श्रीधर व्यंकटेश केतकर ज्ञानकोशकारांवर बोलण्यापूर्वी आज लहान मुलांनी काही मतं व्यक्त केली. त्यानंतर शिरीषरावांनी त्यांच्या मनोगतामध्ये ज्ञानकोशकारांबद्दल सांगितलं, माधुरी त्यांनी सांगितलं. तर माझ्या मनात विचाराचं राहिलं काय, आता सगळंच झालं, मी बोलू काय. पण हा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये मला वाटतं कोकणचं वैभव अशा प्रकारचं काहीतरी त्याच्यामध्ये होतं. बोलीन मी केतकरांवर, निश्चितच बोलीन, कारण एक पत्रकार म्हणून मी जे त्यांच्याकडे ज्या दिशेने पाहिलं त्या दिशेने महत्वाचंच आहे. पण कोकणचा विचार करता आपल्याला केतकरांचा जसा कोकणाशी काही संबंध नाही. म्हणजे ते मगाशी सांगितलं रायचूर म्हणजे आपल्या छत्तीसगडच्या राजधानीमध्ये जन्मले, पण कोकणची जी लोक होती त्यांनी, रत्नागिरी जिल्हा असा आहे, बुडके साहेबांना माहिती असेल की ज्यानं 3 भारतरत्न दिले आपल्याला. भारतातल्या कुठल्याही जिल्ह्यानं 3 भारतरत्न दिलेली नाहीत. पण आंबेडकर, नंतर पावा काणे आणि तिसरे महर्षी धोंडो केशव कर्वे, या तिघांना भारतरत्न देणारा एकमेव जिल्हा म्हणजे रत्नागिरी. आणि ते सगळे वाया सातारा गेले ते पण लक्षात ठेवा. महर्षी धोंडो केशव कर्वे जेव्हा प्रवास करत गेले तर सातारा मार्गेच पुण्याला सगळ्यांना जावं लागतं कोकणातल्या लोकांना, तर साताराचा सगळ्यांनाच कुठेतरी सहभाग आहे. त्यामुळे हे निश्चितच आहे. अर्थात मगाशी माधुरीताईंनी किंवा सर्वांनी जे सांगितलं, माझ्या मते ज्ञानकोशकारांचं महत्वाचं वैशिष्ट्य काय, त्यांनी ज्ञानकोश तर केलं, त्यांच्या मागे ती विभूती लागतेच, म्हणजे ते विधान लागतंच. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते ज्ञानकोश तयार करण्यासाठी त्यांनी लिमिटेड कंपनी स्थापन केली. हा विषय बघा किती वर्षापूर्वीचा, 100 वर्षापूर्वी. आता आपल्या वाईमध्ये विश्वकोश तयार होतं, विश्वकोशाचं काम चालतं, तो सरकारचा उपक्रम आहे. साहित्य संस्कृती महामंडळ त्यासाठी स्थापन झाले, विश्वकोश महामंडळ आहे, त्याच्या माध्यमातून सरकारचा उपक्रम म्हणून विश्वकोश तयार होतो. विश्वकोशाचे 20 खंड तयार झाले. ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकरांनी स्वतःच्या खिशातून लिमिटेड कंपनी स्थापन करून ज्ञानकोश लोकांच्या समोर आणले आणि ते स्वतः मार्केटिंग करायचे, स्वतः जायचे, स्वतः विकायचे. मगाशी जसं सांगितलं माधुरी त्यांनी की एका नाविकाला सुद्धा त्यांनी तो विकलेला होता, हे त्यांचं मार्केटिंग कौशल्य होतं. तर निश्चितच वेगळा माणूस होता. त्याच कालावधीमध्ये जो वेगळा माणूस होता तो रजो कर्वे, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. म्हणजे मला दुर्दैव वाटतं आपल्या महाराष्ट्राचं की ह्या काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या लोकांकडे आपण लक्षच देत नाही. आज सगळीकडे सेक्स एज्युकेशन आणि बाकीचं सुरू आहे, पण 100 वर्षापूर्वी, 110 वर्षापूर्वी रजो कर्वे सारखा गणितज्ञ सेक्स एज्युकेशन विषयी बोलतो आणि आजही आपल्याला त्या विषयात एक टागोय, त्याविषयी आपण बोलत नाही. 100 वर्षापूर्वीची माणसं आहेत. त्याच समकालीन श्रीधर व्यंकटेश केतकर होते, लोकमान्य टिळक होते, ज्यांचं जेव्हा मगाशी सांगितलं की एडनकोन आणि म्हणजे शिरवती केतकर आणि यांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा पहिल्यांदा ज्ञानकोशकारांनी लोकमान्यांना सांगितलं तुम्ही पौरोहित्य कराल का आमच्या लग्नात, तर ते नाही म्हणले होते. नंतर मग त्यांच्याच एक सहसंपादक होते, त्यांनी ते केलं. आता त्या काळातला भाग सगळा वेगळा होता. पण ज्ञानकोशकारांनी जे इतर लिखाण केले, मला तो विषय झाला नाही म्हणून मी त्याकडे फक्त बोलतो की ज्ञानकोशकाराच्या कादंबऱ्या पण आहेत, काही मुलांनी त्याचा उल्लेख केला. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं ज्ञानकोशकारांनी जे मराठी भाषेला दिलं ना, तो शब्द आहे सदाशिव पेठी. पुण्यातल्या लोकांना जाणवेल, सदाशिव पेठी हा शब्द ज्ञानकोशकारांनी मराठी साहित्याला दिला. कारण जेव्हा त्यांनी कादंबरी लिहायला सुरुवात केली तेव्हा नासी फडके, वि. स. खांडेकर, वामन मल्हार जोशी हे ठराविक पद्धतीच्या कादंबऱ्या लिहिणारे होते आणि त्यांचं मत होतं ते सदाशिव पेठी साहित्य मी वेगळं लिहिलं. म्हणजे त्यांचं मत काय होतं की एक मुलगा आहे, मुलगी आहे, त्यांचं परत प्रेम जमते, मग काहीतरी एखादा विलन येतो, आई वडील किंवा काहीतरी, मग प्रेम परत फुटतं, परत गैरसमज जातात, परत एकत्र होतात, कादंबरी संपली. बरोबर आहे. ह्या प्रकारचं पूर्वीच्या कादंबरी असायच्या. पण ज्ञानकोशकारांनी त्या 7 कादंबऱ्या लिहिल्या, त्या प्रत्येक कादंबरीचा विषय वेगळा होता. तुम्ही ब्राह्मण कन्या, मग एका मुलीनं उल्लेख केला, फक्त ब्रह्मकन्या म्हणली चुकून, पण ब्राह्मण कन्या नावाची कादंबरी जी आहे त्या कादंबरीमध्ये विवाह पूर्व संबंध असलेल्या मुलीवरची कादंबरी, हे पण लक्षात घ्या, तेव्हा घेतलेला विषय. किंवा त्यांची अजून एक कादंबरी विचक्षण नावाची, त्याच्यामध्ये एक माणूस आहे जो एखादा मुख्य माणसाचा सहाय्यकच आहे, म्हणजे डॉक्टरचा सहाय्यक कंपाऊंडर असतो, एखादा प्रोफेसरकडे कोणतरी असिस्टंट असतो, तसंच त्यानं आयुष्यभर काम केलं. मग त्याची दैनंदिनी कशी असेल हा विषय त्या कादंबरीत मांडलेला. म्हणजे असिस्टंट लोकांचं जीवन कशा प्रकारे असू शकतं हे वेगळ्या प्रकारचं सुद्धा त्यांनी कादंबऱ्यांमध्ये मांडलेलं आहे. खूप वेगळे विषय घेतले. गाव सासू नावाचा जो विषयाची कादंबरी, गाव सासू. गाव सासू म्हणजे काय, तर
नावानं आपल्याला वाटतं काहीतरी आता जे किटी पार्टीमध्ये जेव्हा चालतो प्रकार त्या पद्धती गावापासून नाही, तर अमेरिकेत राहणाऱ्या बाईवर ती कादंबरी आहे की ती भारतातल्या मुलांची स्थळ सुचवून लोकांची लग्न करून देत असते. महाराष्ट्र म्हणजे भारतातले जी मुलं आहेत किंवा महाराष्ट्रातली जी मुलं आहेत त्यांना अमेरिकेत स्थळ शोधून देण्याचं काम करणारी एक महिला, तिच्या जीवनावर आधारित ती कादंबरी. म्हणजे केवढा वेगळा विषय तेव्हा त्यांनी तो हाताळला होता. हे अर्थात निश्चितच अनेक अशा कथा कादंबऱ्या त्यांनी खूप प्रकारे लिहिलं. मगाशी सांगितलं माधुरी त्यांनी दोन्ही हाताने लिहायचे. जर तुमच्या पिढीनं 3 इडियट्स बघितलं असेल तर 3 इडियट्स मला तो सहस्त्रबुद्धे तसं नाव त्या प्रोफेसरचं, तो तुम्हाला पडद्यावर दोन्ही हाताने लिहिताना दिसतो फळ्यावर, आठवत असेल. त्या प्रकारे दोन्ही हाताने लिहिणारे हे ज्ञानकोश करायचे, कारण त्यांना वेळ वाया घालवायचा नव्हता. किती मोठं काम त्यांनी केलं. दुर्दैवाने त्यांना गरिबीच होते, दीर्घकाळ गरिबी सोसावी लागली, तरी काम त्यांचं चालू राहिलं. शेवटच्या कालावधीमध्ये त्यांना म्हणजे फाटका बूट असल्यामुळे खिळा लागल्यामुळे जखम झाली, मधुमेहामध्ये निधन झालं. हे आपण आपल्या सगळ्यांना माहिती. हे गोष्टी काय म्हणजे लपलेल्या नाहीयेत. मग शिरीषरावांनी पण सांगितलं काय प्रकारे नंतर मग गोष्टी झाल्या त्या. पण मला या निमित्तानं एक सांगायचं की ज्ञानकोश मी या निमित्ताने जेव्हा सर्च करत होतो, अर्थात माधुरी मगाशी म्हणल्या त्याप्रमाणे गुगल हेच आपलं आहे, कारण आपण सगळे व्हॉट्सअप विद्यापीठाचे विद्यार्थी ना सगळे, बरोबर आहे. त्यामुळे गुगलवर आपण सर्च करतो. गुगलवर मी खूप सर्च केलं आणि त्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी मिळाल्या की तरी सुद्धा ते कमीच आहेत. म्हणजे ज्या माणसानं ज्ञानकोश तयार केले त्याची खूपच कमी माहिती आज गुगल विकिपीडियाला आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या सगळ्यांची जबाबदारी राहते की आपल्याला या माणसाचं काम पुढे न्यायचं. या निमित्तानं मला एक सांगायचंय की खूप मोठं काम तरी केले. 23 खंड केले. मी सूचीखंड काल बघितला. सूचीखंड इंटरनेट आर्काइव्हला उपलब्ध आहे, सगळ्यांनी बघू शकता तुम्ही. सूचीखंड मध्ये या उरलेल्या खंडामध्ये काय आहे याची फक्त एक अनुक्रमणिका आहे, ती बघा की किती विषय हाताळले. एवढे विषय हाताळले ते आपल्याला बघता येईल. या निमित्तानं मला एकच सांगायचं, मी पत्रकार म्हणून किंवा संपादक म्हणून काम करत असताना जेव्हा मीटिंग्स घ्यायचो आणि मागच्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित ऐका की आपण सुद्धा प्रत्येकानं स्वतः एक ज्ञानकोश होऊ शकतो. आपण स्वतःचा कोश तयार करू शकतो. माझं म्हणणं नीट आहे का मी काय सांगतोय की पेपरमध्ये असताना मी आमच्या जे मीटिंग असायची त्या वार्ताहरांना सांगायचो की तुम्ही कुठला तरी एखादा विषय निवडा, त्या विषयामध्ये मास्टर व्हा. आता आपल्याकडे एक अशी निगेटिव्ह म्हण आहे की जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन, किंवा एक ना धड भाराभर चिंध्या. मी त्यांना सांगायचो एक धड ठेवा, भाराभर चिंध्या असू देच. कारण पत्रकारांचं काम असे भाराभर चिंध्या गोळा करणं, पण ज्या भाराभर चिंध्या तुम्ही गोळा केलेल्या त्यातलं एक धड पाहिजे. एक धड म्हणजे तुमचा अभ्यासाचा विषय. तर तुम्ही प्रत्येकाला मी सांगितलं तुम्ही तुमच्या अभ्यासाचा विषय घ्या. एक सातारा कार्यालयातलं नाव सुद्धा सांगायला दिलीप कुमार चिंचकर म्हणून आहेत, त्यांना मी दूध हा विषय दिला होता आणि त्यांनी दुधावरची एवढी माहिती गोळा केली की कधी भविष्यात कोणाला दुधावरचा जर आग्रहलेख लिहायचा असेल तर संदर्भ म्हणून त्या माणसाकडे लोक बघतात. त्यामुळे प्रत्येकानं हा अशा प्रकारे आता सुद्धा, आता ही नवी पिढी आहे सगळी, वैभव सूर्यवंशी सगळ्यांना माहितीच असेल, निश्चित आवडीचा असेल, तसा आत्तापासून कोश तयार करा तुम्ही की काय करतोय आतापर्यंत. प्रत्येक त्याची पहिली बॅटिंग तर काय केलं, कशा प्रकारे केलं, काल तो भांडला श्रीलंकेच्या माणसांबरोबर, ह्या सगळ्यात कोश आपण जर तयार केला, ती माहिती जर आपण गोळा केली तर भविष्यात एक मोठा कोश तयार होऊ शकतो. खूप लोकांना, कारण एक लक्षात ठेवा, जेव्हा एक तत्वज्ञानाचं सांगितलं जातं की जेव्हा आता स्पर्धा, आपण विविध प्रकारच्या स्पर्धा बघतो आपण, पण त्या स्पर्धांमध्ये SMS च्या माध्यमातून एखादा विजेता ठरवला जातो, बरोबर आहे. गुणवत्ता वगैरे जाऊ दे, तुम्हाला फॉलोअर्स किती आहेत याच्या निमित्तानं बघितलं जातं. तर तेव्हा त्या कालावधीमध्ये गावातला सर्वात बुद्धिमान माणूस कोण, हा जेव्हा स्पर्धा सुरू झाली तर सर्वात बुद्धिमानाचा खरा त्यानं भाग घेतला नाही. बाकी सगळ्यांनी भाग घेतला आणि सगळ्यांनी आपली कॅम्पेनिंग सुरू केलं, मीच बुद्धिमान, मलाच हे करा ते करा. आणि देवाकडे जेव्हा विषय गेला तर देव म्हटला नाही, तुम्ही कोणी बुद्धिमान नाही, खरा बुद्धिमान जो आहे ज्यानं स्पर्धेत भागच घेतलेला नाही. तर त्याला विचारलं तुला कसं बुद्धिमान मानतं, तो म्हणला बिकॉज आय नो व्हॉट आय डोंट नो. म्हणजे ज्याला आपल्या अज्ञानाची जाणीव आहे तो सर्वात मोठा ज्ञानी, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि ज्याला अज्ञानाची जाणीव आहे तो ज्ञानी आहे, आणि तो अज्ञानाचा ज्ञानापर्यंतचा प्रवास करण्यात तो या कोशाच्या माध्यमातून होऊ शकतो. माझं स्वतःच रोजचं असं आहे की एखादा विषय, समजा काल अमेरिका इराण इस्रायल युद्ध संपलं, अनेकांना तुमच्यापैकी इस्रायल काय माहितच नाहीये, आजपासून शोध घ्यायला सुरुवात करा. इस्रायल म्हणजे काय, इस्रायलची सगळी माहिती, ज्यूज, सगळं जे काय झालं ते. जो तुम्हाला 4 चौकांमध्ये तुम्ही बसलेला आहात, 4 चौकांमध्ये बसलेला असताना आपल्याला कळत नाही हा विषय काय, त्याला मला माहित नाही काय नक्की. मग आपण लगेच घरी जावा, नोट करा, नोट करून त्याची संपूर्ण माहिती घ्या आणि काही वर्षानं तुमच्या लक्षात येईल की त्यातले आपण तज्ञ झालेलो. म्हणजे
अज्ञानाची जाणीव असणे सर्वात मोठं ज्ञान आहे. आणि जे अज्ञानाची जाणीव तुम्हाला होती तेव्हा तो ज्ञानाचा प्रवास आहे ना, तो तुम्हाला या कोशासारख्या माध्यमातून माहितीच्या माध्यमातून करतो. दुर्दैवानं आज काय आजची पिढी आहे ना, ती माहितीला ज्ञान समजते. कारण व्हॉट्सअप इन्फॉर्मेशन इज नॉट नॉलेज, फरक आहे. जेव्हा माहिती तपासून घेतली जाते तेव्हा ते ज्ञान होतं. तेव्हा आपण तपासून घेत नाही. व्हॉट्सअपवर आले, आमच्या लहानपणी पेपरमध्ये आले, खरं ब्लॅक अँड व्हाईट आहे. आज व्हॉट्सअपवर आले, कोणीतरी दंगल झालेली नाही. भारतातल्या 70% दंगली आज अफवांवर होतात. कुठल्या तरी महापुरुषाची न झालेल्या विटंबनेमुळे दंगली होतात. कारण आपण तपासून पाहत नाही. आपल्याला तपासून बघायला पाहिजे. तेव्हा आपण ह्या सोशल मीडियाच्या माध्यमामध्ये जगामध्ये आधुनिक काळामध्ये किती माहितीवर अवलंबून राहायचं, किती ज्ञानावर अवलंबून राहायचं आपल्यावर आहे. परत एकदा शेवटी सांगेन की माहिती आणि ज्ञानामधला फरक तपासून पहा. मगाशी माझा करोडपतीचा उल्लेख झाला, त्याचं एका वाक्यात त्याची माहिती सांगतो एका मिनिटामध्ये, आणि मग तुम्हाला कळेल माहिती आणि ज्ञानामधला फरक काय असतो. जेव्हा मी करोडपतीला गेलो होतो, अमिताभ बच्चन बरोबर गेलो, पण मराठी करोडपतीला गेलो होतो. तुम्हाला इंटरेस्टिंग म्हणून सांगतोय फक्त की जेव्हा पहिले 10 प्रश्न मला एकही हे लागली नाही. लाईफलाईन लागली. सगळ्यांना माहिती आहे करोडपती कसं चालतं. 3 लाईफलाईन असतात, मला एकही लाईफलाईन लागली नाही. 3,20,000 जिंकलो. सोनी मराठीवाल्यांनी सांगितलं आता तुम्हाला आता 3 प्रश्न आहेत, 5 प्रश्न आहेत, 3 लाईफलाईन्स आहेत, तुम्ही निश्चित करोडपती व्हाल आणि तुम्हाला फक्त जायचंय. पण आम्ही तयारी करतो. तरी मला सगळं सांगितलं की तुम्ही करोडपती झाल्यावर प्रेस कॉन्फरन्स होईल, तुम्हाला इकडं नेलं जाईल, तिकडं नेलं जाईल. म्हणजे ठीक आहे. हे सगळं झालं आणि 11वा प्रश्न आला, तो सायन्सवरचा होता. मी कॉमर्सचा विद्यार्थी आणि सायन्सचा जो आला प्रश्न तो इतका अवघड होता की मला लाईफलाईन घ्या. 3 लाईफलाईन होत्या त्या. एक फोन फ्रेंड होती, 50-50 होती, ऑडियन्स होती आणि अजून एक तिसरी होती तज्ञांचा सल्ला. 3 लाईफलाईन होती. आता माझी चूक काय झाली, आपण म्हणतो ना की माहिती आणि ज्ञानावर कसं येते आणि तुमचा निर्णय क्षमता कशी पाहिजे. तर मी पहिल्यांदा चुकून 50-50 हे घेतलं, ऑडियन्स पोल घेतलं आणि ऑडियन्स पोल घेतल्यावर त्याच्यामध्ये जे आलं त्यानंतर मी 50-50 घेतलं. आता 50-50चा जो आला ना त्याच्यामध्ये 51% 49% असं आलं. आणि आता लोकशाहीवर विश्वास असणारी माणसं तर म्हणलं 51%. नेमकं उत्तर चुकीचं. म्हणजे त्यांनी सांगितलं की करोडपतीच्या इतिहासात पहिल्यांदा ऑडियन्स पोलनं फसवलेला पहिला कंटेस्टंट मी होतो. आणि हे का मला लक्षात तुम्हाला का सांगायचंय तर माझ्याकडं सायन्सचं ज्ञान कमी होतं. त्यामुळे आल्यावर मी ठरवलं आपल्याला सायन्सचं ज्ञान वाढवायचं, वैज्ञानिक ज्ञान आपल्याला वाढवायचं आणि मी ते वाढवायला सुरुवात केली. आज इथं मला बोलायची संधी दिली आणि यानंतर अनेकांची म्हणे वक्त्यांची होणार आहे. इथं मला बोलवलं त्याबद्दल शिरीष राव आणि सर्व संयोजक त्यांचे आभार. धन्यवाद. यानंतर प्रकाश देशपांडे जे आमच्या साहित्य परिषदेवर चिपळूणच्या तर्फे होते, त्यांची माझी मैत्री झाली आणि त्यापेक्षा औंधच्या राजांवर त्यांची प्रचंड श्रद्धा आणि औंधच्या राजांवर ते प्रचंड छान बोलतात आणि त्यामुळे आम्हाला कळलं की औंधच्या राजांचं महत्व माहिती होतं पण किती आहे. त्यामुळे आमचं वाचन त्यांच्या बाबतीत वाढलं. ते या ठिकाणी 10 मिनिटच बोलणार आहे कारण उशीर झालेला आहे. पण त्यापूर्वी त्यांचा सत्कार स्वप्नील पोरे यांनी करावा अशी मी विनंती करतो. शाल आणि मोमेंट देऊन स्वप्नील पोरे त्यांचा सत्कार करतात. प्रकाश देशपांडे यांची पहिली वेळ आहे आपल्याकडे येण्याची, पण ते कायम येत राहतील कारण त्याचं सातारा जिल्ह्यात येणं हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे. प्रकाश देशपांडेला विनंती करतो की आपण आपलं 10 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करावं. ते झाल्यानंतर आपण बाहेर जाऊन पालखी आणि महत्वाच्या सोहळ्याला आपण लगेच सुरुवात करावं. धन्यवाद. 10 मिनिट बोलायचं आहे आणि त्यामुळे मी काय करू असं माझ्याकडे प्रश्न आला. माझा विषय होता कोकणचं बुद्धिबळ. आता एक केतकरांचं संमेलन, मी केतकरांबद्दल थोडंसं सांगतो आणि पुढे बोलतो. 10 मिनिटं बोलायचं आहे म्हणून 10 मिनिटं झाली तुम्हाला सांगा माझ्याकडे झाली नाही आहे. ज्ञानपुरस्कार केतकर हे जरी रायपूरला जन्मलेले असले तरी त्यांचं मूळ गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं
अंजनेर गुहागर तालुक्यातला अंजनेरचे ते आजही त्यांचं टिटकरांचं जे घर होतं तो चौथरा आहे. मी जाऊन आलोय त्या चौथऱ्यावर भेट देऊन आलोय. मी तिथल्या लोकांशी बोलून पण आलो आपल्याला पुढे काहीतरी करता येईल म्हणून. त्यामुळे टिटकरांचं जरी रायपूरला जन्म झाला असला तरी ते मूळच्या अंजनेरचे आहे, ते विसरायचं नाही. सर म्हणाले 3 भारतरत्न, जरा मी थोडी सुधारणा करतो. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात ज्यांचं मूळ गाव आहे, कारण सगळेच बाहेर पडले, साताऱ्यात तुम्ही म्हणले तसं आल्याशिवाय जाता येत नव्हतं. 6 भारतरत्न रत्नागिरी जिल्ह्याला दिलेली आहे. आपल्याला आश्चर्य वाटतं, पहिलं भारतरत्न मिळालं कुणाला? गोविंद वल्लभ पंतांना. तर गोविंद वल्लभ पंत म्हटलं की आपण लगेच म्हणतो उत्तर भारताचे गृहमंत्री होते. मूळचं आडनाव त्यांचं खेर आहे. राजापूर जवळच्या कोतापूर गावचे हे 10व्या शतकात ही मंडळी गेली आणि तिकडे राहिली, तरी ते मूळचे कोकणातले रत्नागिरी जिल्ह्यातले होते. म्हणजे पहिलं भारतरत्न ज्यांना मिळालं तेही आमच्या जिल्ह्यातले, रत्नागिरी जिल्ह्यातले. दुसरं भारतरत्न मी सांगेन आंबेडकरांचं, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्यांनी सांगितलंच, ते नाव आहे. तिसरं रत्न आहे विनोबाजी भावे. विनोबाजी भावेंचं नाव म्हटलं की लगेच आपण पाठ्यपुस्तकं काय लिहितात ते मी विषयात बोलत नाही. त्या विषयावर गागोदे असं लिहिलेलं असतं, गागोदे नाहीये. त्यांचं मूळ गाव आडूर आहे. आडूरला आजही त्यांचा घरबंद आहे. मी तिथे जाऊन आलोय. मी त्या गावात माझ्यावर एक शिक्षक होते, शिक्षक असल्यामुळे त्यांना सगळं कळतं. तर ते माझ्यावर तिथे होते, बरेच वर्ष होते त्या शाळेत शिक्षक. मी तिथल्या माणसाला म्हटलं की अहो मला विनोबाजींचं घर बघायचं आहे. तर अहो असं काय बोलताय, ते गागो द्यायचे. असू दे म्हणजे मी सांगतोय. ज्यांच्याकडे बसलो होतो ते मला म्हणाले चला तुम्हाला दाखवतो. आणि आज त्याचं नाव आहे सरकारवाडा. ते म्हणजे त्याचा लिलाव झाला होता, कारण 1872च्या दुष्काळात ही सगळी मंडळी बाहेर पडली. कोकणात राहिलेला माणूस फार मोठा होत नव्हता, कारण वातावरण नव्हतं, परिस्थिती नव्हती. वेळ जरी कोकणात राहिले असते तरी हायकोर्टामध्ये एका आंब्याच्या झाडावरच भांडत बसले असते. ते रत्न पुण्यात आले म्हणून मोठे झाले, म्हणजे पुणेकरांनाही बरे वाटले. त्यामुळे हे सगळे मोठे तिसरे. तिसरं विनोबाजी भावे सांगितले. नंतर तुमचे हे पावा काणे, धोंडकेशव कर्वे आणि ह्या सगळ्यांना ज्ञानावर मिळालं. पावा काण्याला ज्ञानावर मिळाली. हिस्ट्री ऑफ रिलिजियस त्यांचे जे खंड आहेत ते जगातल्या सगळ्या ग्रंथालयांमध्ये ठेवले गेलेले आहेत. ज्ञानावर मिळवली. आणि चेंडू फळीवर पण एक मिळाला, तो सचिनचं मूळ गाव लांजा तालुक्यातलं आहे. पण हे 6च्या 6 भारतरत्न हे एका रत्नागिरी जिल्ह्यातली आहे. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याची बुद्धिमत्ता काय होती ती लक्षात घ्या. मला पाठ्यपुस्तकात एक कविता होती. आमच्या वेळेला पाठ्यपुस्तकं खाजगी असायची, त्यामुळे ती चांगली असायची, कारण सरकारीकरण झालेलं नव्हतं. सरकारीकरण झालं की त्याला कुठल्या भागातला कोण आहे, कुठल्या भागातला मागासवर्गीय किंवा कोणरलेला आहे हे त्यावेळेला काही नव्हतं. त्यामुळे आम्हाला केशवसूत जसे असायचे तसे आणखी चांगले चांगले लेखक असायचे. त्यात एक कविता होती, ती कोकणावरची होती. कोकण दरिद्री बोलतो कोण, छेछेची सोन्याची सुंदर खाण, पिवळे पिवळे केतकी राणी, तयाचा हा सुगंध कोण कोणी, कवडसे झाडीत सोन्याची नाणी, ठाई ठाई देई माड फेकोनी, काटेरी घालून चिलखत कोणी, बैसला शिपाई सोने घेऊन, रसाळ सोने ते मधाचा ठेवा, फणस दादाला विचारा सेवा, अंगात सोनेरी जरी दुपेटा, लेवनी बैसला वाघाचा पेठा, कोकण वनीचा हा शूर राणा. ही पहिल्या महायुद्धाच्या दरम्यानची कविता आहे. कोकण वनीचा हा शूर राणा, ठेवते साक्षीला कोकण सेना, जर्मन जपान कोणीही शूर, वीर उतरतो क्षणात दोन. आमच्या कोकणचा हा लौकिक आहे. एक एक माणूस जर घेतला तर त्याच्यावर आयुष्य वेचावं इतकं लिहिलेलं आहे. मी 2-3 नावं फक्त सांगतो. सातारा, तुम्ही सातारा साखरमुचा आहे म्हणून मला पण साताऱ्याबद्दल सांगायला. एक मुलगा गुहागरमधून बाहेर पडला, वाह्यात आहे, घरात अभ्यास करत नाही वगैरे. तिथून बाहेर पडला, चालत मलकापूरला गेला.
मलकापुरातून साताऱ्यात आला त्यावेळेस गजेंद्र गडकर वगैरे चांगली मंडळी सातारा आता अजूनही आहे, पण त्यावेळेला ती राहत होती तिथे. तर तिथे त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर ते पुण्यात गेले. पुण्यात जाऊन शाळेत शिक्षक झाले. केसरीवर एक जो श्लोक आहे तो श्लोक त्यांनी लिहिलेला आहे. ते तिथे राहिले. वासुदेव शास्त्री खरे हे खरे तिथे राहिले. तिथून मिरजेला गेले. मिरजेत शाळेत शिक्षक म्हणून राहिले. जर सांगली आणि या लोकांचं इथल्या लोकांना माहिती असेल, सांगली आणि मिरजेहून मागच्या रस्त्यानं बुधगावला येता येतं. बुधगाव हे त्यावेळेला मिरज म्हणा संस्थान होतं आणि तिथे पटवर्धनांचं दप्तर होतं. शाळा सुटली की हातात छत्री घ्यायची आणि मागच्या रस्त्यानं 8 मैल चालत रोज यायचं आणि तिथे बसून हे सगळं उतरून घ्यायचं. आजच्यासारखे झेरॉक्स वगैरे काही नव्हतं, गुगल तर नव्हतंच. त्यामुळे ते सगळं उतरून घ्यायचं. 12 खंड प्रकाशित केले. हे प्रकाशित करताना एक प्रसंग आहे. मी म्हणून मी फार वेळ बोलणार नाही, पण मला म्हणून येतं की आम्ही काय हरवलंय आणि काय मिळवलंय ते एकदा पत्नी त्यांची माहेरी गेली होती आणि ते लिहायला बसले होते. 4 दिवसानंतर पत्नी आली. ते आपले लिहित बसलेले होते आणि ती म्हणाली, हो तुम्ही बसला होता आणि हे सगळं मी लिहित आहे, पण सतरंजी होती ना? आहे ना म्हणले. कुठे आहे? बघितलं केवढा तुकडा राहिला होता. कारण त्यावेळेला काय लाईट वगैरे नव्हते. त्याची एक धामधोटी काढायची, समई पेटवायची आणि लिहायला बसायचं. अख्खी सतरंजी संपली. हा माणूस तिथे राहिला. त्यावेळेला त्यांना पगार जो होता त्यापेक्षा अधिक पगार, 300 रुपये पगार इंग्रज सरकारनं द्यायचं ठरवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही डेप्युटी म्हणून नेमतो. आमच्या वेळी त्याला डिप्युटी म्हणायचे. डेप्युटी म्हणून नेमतो. ठीक आहे हो म्हणले. पगार द्याल, सगळं द्याल, हे काम कोण करणार? मला पगार नको तुमचा. आणि म्हणून ते लिहित राहिले. ते राहिले पण तरीही त्यांच्या मनात सतत कोकण असायचं. ते कधी फार वेळा येऊ शकले नाही, पण तरी त्यांच्या मनात असायचं की आपण कोकणातले आहोत. कोकण आपली भूमी आहे. एक वासुदेव शास्त्री खरे. किती माणसं सांगू तुम्हाला. एक तरुण मुलगा ज्याचं गाव मी मूळ गाव सांगतो, रत्नागिरी जिल्ह्याजवळ बसणी म्हणून गाव आहे. त्या बसणीमधला एक मुलगा, त्यांची पुढची पिढी अंकल खूप आली, तिथे राहिली. तो मुलगा तिथे राहिला. तोही वाह्यात असल्याशिवाय मोठं होत नव्हतं. तुम्ही वाह्यात करा पण मोठे पडवा. तर ती मुलं जी तो अभ्यास करायचा नाही. शेवटी संस्थानिकांकडे नोकरीला राहिला. नोकरीला राहिल्यानंतर त्याच्या मनात काय हे असायचं, हे प्राणी पाळ ते प्राणी पाळ. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपण घोड्यांचं ज्ञान घ्यायला पाहिजे. चालत ग्वाल्हेरला गेला. चालत जाऊन ग्वाल्हेरला तिथे सरदार राजवाड्यांकडे राहून त्यांनी अश्वविद्या शिकली. परत आले, संस्थानिकांकडे राहिले. संस्थानिकांकडे राहिल्यानंतर एक दिवस संस्थानिक सगळा लवाजमा घेऊन मुंबईला गेले होते. तेव्हा तिथे चेअरनी विल्सन नावाचा एक युरोपियन होता. त्याची सर्कस लागलेली होती. ती सर्कस झाली. त्या सर्कसची सुंदर कामं वगैरे चाललेली होती. पाहत होता तो पाहत असताना त्याला वाटलं, अरे वा छान आहे. तेवढ्यात चेअरनी विल्सन सर्कस संपल्यावर भिंगेतून बाहेर आला आणि म्हणाला, हे फक्त युरोपियन करू शकतो, भारतीयांचं काम नाही. इथला तरुण राजाने म्हणाला, मला 2 घोडे द्या. गावातली कुत्री पकडली. घानात रोज वैश्वदेव करणारी 9 वारी साडी नेसणारी बायको तिला झुल्यावरची कामं शिकवली आणि पुढच्या वर्षीच तिथेच सर्कस मुंबईला नेऊन लावली. चेअरनी विल्सन लावलेली होती आपली सर्कस. त्या वर्षी ती सर्कस विकून त्यांना निघून गेला. ग्रेट इंडियन सर्कस नाव होतं. पण सगळं काहीतरी करायचंय म्हणून होतं. या सगळ्यांच्या मनात राष्ट्रभक्ती जागी होती. किती राष्ट्रभक्ती जागी होती त्यांनी लोकमान्यांना सांगितलं होतं. जे अंडरग्राऊंड आहे, ज्यांच्या पोलिसांचं वॉरंट आहे, ते सगळे माझ्याकडे पाठवा. ते सगळे सर्कशीत इथं वारा, तिथे वारा, तिथे वारा, एवढंच काम करायचं. त्याला सांभाळायचं, ते काम करायचं. सर्कस सुरू व्हायची त्यावेळेस काय असायचं माहितीये? 2 सिंह जोडलेले
रथ आहे मागे, रथामध्ये भारत माता आहे, हातात झेंडा घेतलेला आहे आणि भगवा झेंडा घेतलेली भारत माता त्या संबंध ग्राउंडला चक्कर मारून जायची. ते भारत मनामध्ये सतत राष्ट्रभक्ती जागी होती. ही अशी राष्ट्रभक्ती जागी असलेली किती माणसं होऊन गेली. 5 मिनिटात एक माणसाचे मी सांगतो. 2 ऑगस्ट 1954 साली दादरा नगर हवेली मुक्त झाली. दादरा नगर हवेली मुक्त झाली त्यावेळेला, आता पुणेकर आहे म्हणून पुन्हा पुन्हा सांगतोय, पुण्यातली 2 माणसं मी पाहिलेली. दादरा नगर हवेली मुक्त झाली, पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जो पोर्तुगीज अधिकारी आहे तो एका घरात लपलेला आहे, चला लगेच ते 2 तरुण उठले आणि काही जणांना घेऊन त्या घरात गेले. ते मारवाड्याचं घर होतं. त्या बायका एवढ्या बुरख्या घेतलेल्या बसलेले. त्यांना लक्षात आलं की ते कुठेतरी बायकांमध्ये लपून बसले. त्यांनी सांगितलं आम्ही बाहेर उभे आहोत. प्रत्येकाने यायचं, बुरखा काढायचा आणि जायचं. आता ते मागच्या मागे पळून गेलेले होते, पण हे उभे राहिले. प्रत्येकीनं बुरखा काढला, बघितलं, झालं. त्या बायकांना आपण बुरखा बाहेरच्या माणसासमोर काढतोय तिची भयंकर लाज वाटत होती. ते सगळं झालं आणि ते सगळं झाल्यानंतर त्या सगळ्या बायकांना त्यांनी परत बोलावलं, उभे राहिले आणि सांगितलं तुम्ही बुरखा काढला, तुम्ही चेहरा दाखवला, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आपला बाप, आपला भाऊ ह्याच्यासमोर तुम्ही बुरखा घालता, नाही मी तुमचा भाऊ आहे. आणि त्यांनी त्या सगळ्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि बाहेर पडले. ते होते आप्पा भिडे आणि गोविंदराव मावशी. निवडून आला की 42 पिढ्यांची तरतूद होते. गोविंदराव मावशांनी पाहिले, शब्द मार्कवून चालत हिंडत असायचे. विरोधी पक्ष नेते होते पुणे नगरपालिकेचे त्यावेळेला. आणि दुसरे होते आप्पा भिडे. त्या आप्पा भिड्यांपर्यंत मी पण गेलेला आहे. ही सगळी माणसं कोकणातली होती. कोकणवर बोलायला कमीत कमी 2 ते 3 तास लागतील, पण वेळेचं भान मी सांगतो. आणि ते मुद्दाम बरं झालं, आठवलं तरी सांगायला लागतं, कारण मी विसरून जाईल. आज केतकर संमेलन आहे. केतकरांबद्दल आपण बोलतोच आहोत. हे म्हणजे श्रीधर व्यंकटेश केतकर तर होतेच. ज्ञानकोश काढला आणि कर्जात राहिले. एक मुद्दाम आठवण आहे अनंत काणेकरांची. अनंत काणेकरांनी लिहिलेली आठवण आहे की एक दिवस मध्ये माध्यान होऊन गेलेली आणि फुलसूट घातलेला, टाय वगैरे लावलेला एक माणूस हातात 2 पिशवे घेऊन आमच्या घराशी आला. बेल वाजवली. मुंबईचं दार उघडलं आईनं. मी केतकर ज्ञानकोश घेऊन विकायला आलोय, घ्याल का? 100 रुपये सगळे मिळतील. आईजवळ 100 रुपये नव्हते, पण आईनं बघितलं की हा माणूस मोठा आहे. त्याला आत बोलवलं, बसा म्हटली. बसले. आईनं एक केकचा तुकडा आणि पाणी आणून दिलं. तो केकचा तुकडा खाल्ला आणि म्हणाले आणखी एखादा आहे का? म्हणजे आज दुपारी जेवायला नको. आपल्याला लाज वाटायला पाहिजे हो. आज आपण जेव्हा सगळे सन्मान आणि सगळे उपभोगतो, राज्यकर्त्यांबद्दल मी बोलतच नाही, हे सगळे उपभोगतोय, त्यावेळेला आपल्याला आठवण आली पाहिजे ज्ञानकोश दारोदार हिंडून विकणाऱ्या त्या ज्ञानकोश केतकरांची. दुसरी आणखी एक केतकर वारसा 2 प्रकारचा असतो. एक बौद्धिक असतो आणि आर्थिक असतो. आर्थिक वारसा टिळकांचा आहे पुण्यात, पण बौद्धिक वारसा अत्यंत दारिद्र्य आहे. गजाननराव केतकर. रवी केतकरांनी काय केलं नाही. आज पुण्यामध्ये गीता मंडळ जे आहे त्याचे संस्थापक गजाननराव केतकर होते. अर्थात एक आहे, मी मुलांसाठी नाही पण आपल्या मोठ्या माणसांसाठी सांगतो. या मोठ्या माणसांचे म्हणजे हाल झाले, त्यामध्ये विरोधक होतेच, पण आम्हीही सहभागी होतो. आम्ही का नाही हो? गजाननराव केतकरांना सांगितलं आम्ही तुमची व्यवस्था करतो, चला. एकाच्या गोपाळराव गोडसे सुटून आल्यानंतर झालेल्या सत्यनारायणाच्या प्रसंगात तरुण भारतमध्ये त्यांना राजीनामा द्यायला लागला. आम्हाला का नाही वाटलं की चला गजाननराव तुमची व्यवस्था करायची आमची जबाबदारी आहे. बिचारे एकटे राहिले आणि पत्नीला बाहेर पाठवून दिलं परदेशात आणि एकटे राहिले. एक लक्षात घ्या, म्हणजे आपण काय सांभाळायचं आणि काय लक्षात घ्यायचं ते. केतकर गेलेच, गजाननराव गेले,
आगरकरांची आठवण ठेवायची. आगरकरांची दिवसा प्रेतयात्रा काढणारे आमचेच बांधव होते. इतिहासात त्यांची नावं ठाऊक नाहीये. इतिहासाला नाव फक्त आगरकरांचं नाव ठाऊक आहे. मुलांनी लक्षात ठेवायचं, इतिहासात आपलं नाव राहायचंय की प्रेतयात्रा काढणाऱ्यांमध्ये आपण राहायचंय. आपण आगरकर केतकर यांच्या पालखी घेऊन मग आतमध्ये येणार आहोत. सगळ्यांनी आपण बाहेर जायचं आहे. आपण पालखी घेऊन मग आतमध्ये येऊन संमेलनाला सुरुवात.